काय ग, कुठं होतीस इतकाय? मामी ते मी हा, जत्रत उंडरत फिरत बसली असशील है का नाही? अहो मामी बांगड्या भरायला जरा येळ लागला म्हणून. शीतल, बांगड्या भरल्यास रे? अगं लय चांगलं केलंस. अगं देवीच्या दारात बांगड्या भरायच्या असतात. जयडे, ए जयडे, अगं तू पण जा की जत्रात बांगड्या भरून ये जा. अहो कशाला, आता लग्नात भरायचेच आहेत की, राहू दे. आणि जा ग, तुझं तू आवर्ज जा. पुष्पे, काय बी म्हण, पण आज जत्रेला ना मायडीला बोलवाय पाहिजे बघ. का? सासरी गेलेल्या पुरीना जत्रमुळे बाहेर गेले मित्र. गावातल्या जुन्या पुरी भेटत्यात, जीवाभावाच्या गप्पा होत्यात. तेवढंच पुरीला बरं वाटतं ग. आमच्याच माहेरला कधी जायला मिळतंय आता कुणाच ठाऊक. हाय का? आता तुला कुणी अडवले? कोण नको जाऊ म्हणले तुला? आता तुझं तूच त्या फेडरेशनचं वजा अंगावर घेतलंयस, त्याला आम्ही काय करायचं? जी उगाच माझ्या फेडरेशनवर जाऊ नका. कसली तर हाऊस मौज करायला मिळली का मला? अहो मग उद्या करा की. म्हणजे? अहो म्हणजे दरवर्षी कसं पुरुषांसाठी काय ना काय तर कार्यक्रम असते, तसंच त्याच्यासाठी जसा खर्च होतो तसं यावर्षी महिलांसाठी काय तर कार्यक्रम करायचा असं आमच्या डोक्यात आहे. सर्वोत्कृष्ट सासू सून असा कार्यक्रम करायचा आणि जी सासू आणि सून जिंकल त्यांना पैठणी बक्षीस म्हणून द्यायची. कशी वाटली आयडिया? लय भारी. चांगली आहे. अहो मामी, मी तर म्हणते तुम्ही आणि जीजीना भाग घेऊनच टाका आणि जिंकून दाखवा. हे बाया ग बस, उगच काहीतरी बोलू नकोस. अगं आता ह्या वयात कुठं पळत बीत बसणार आहे मी? एक काम कर शीतल, तू आणि पुष्पे तू, अगं तुम्ही दोघींनी स्पर्धेत भाग घ्या. नाही बाई, उगाच कुठं गावासमोर शोभा. मामी अहो असं काय करता तुम्ही? जरा विचार करा, जर का तुम्ही ही स्पर्धा जिंकली तर तुम्ही गावात आदर्श सासू असे ओळखले जाल आणि तुमची शान अजूनच वाढल. होय पुष्पे? हा, मग ठरलं, आपण दोघी ह्यात भाग घ्यायचा. मम्मी, पालखीला नेण्यासाठी काय काय लागतंय ग? जयडे, अगं आज तुला सकाळपासून बघत्या, कसलं देखणं पाखरू दिसतेस ग माझं. बया, कुणाची नजर नाही लागली पाहिजे तुला. अहो काय नाही बघा, लगीन ठरलंय का नाही तेव्हापासून तिच्या चेहऱ्यावर लयच तेज आलंय. भया, त्या भैयांचं उपकार म्हणाव तेवढं कमीच. ए मम्मी, काय सारखं उपकार लावले ग? काय खोटं बोलते बाई मी? पुष्पे, अगं ती टोपी मगाशी ठेवली होती ना मी इथं. हाय की तिथंच बघा. आणि ही काय? अगं तुम्हीच आवरून बसलाय वे? हा, अगं ती रांगोळी सडा कधी करणार? पालखी येईल की एवढ्यात? अहो शीतलनीच उशीर केला. अहो मामा, मी आवराय घेते. लगेच आवर. आणि हे बघ, देवीचं पूजन आणि मानकऱ्याची पूजा तुझ्याकडनंच होणार आहे. तू तयारी करून ठेव. होय मामा. लवकर आवरा तुम्ही. होय. आणि हे बघ शीतल, इथनं पुढं घरातल्या सवासण्याची जबाबदारी ती सुद्धा सगळी तुला सांभाळायला लागल. आता तुला जमतंय का नाही कुणास ठाऊक. अगं जमल का काय म्हणतेस? सगळं जमतंय पुरगीला. आणि यंदाचे पालखीचे मानकरी बी हर्षवर्धन देशमुख आहेत. तेव्हा त्यांचे पाय धुवायचं बी पुण्य तुझ्या पत्रात पडणार आहे बघ. अगे पुरीनो, गप्पा काय मारत बसलाय? अगं आटपा की. शीतल, उठ, तू रांगोळी घालाय गे. आटपाटपा लोक, चला. आज समजा गावासमोर हर्षवर्धनचं पाय धुवायला लागणार. आज तर लय खुश दिसताय तुम्ही. अरे बघ, आपण एवढे खुश काय? टॅलेंट. भैया, आज पालखीचे मानकरी तुम्ही असणार तेव्हा अख्खा गाव तुमच्याकडे बघत असणार, तरी तुम्ही एवढं खुश असणार. बरोबर चुकलाच बघ.
तुला सांगतो टॅलेंट, आम्हाला एकच गोष्ट आवडते, वन अँड ओनली शीतल. तुला आणखीन एक गोष्ट सांगतो, या जगात सगळ्यात जास्त आय लव्ह शीतल आणि या जगात सगळ्यात जास्त आय हेट पण शीतल. अहो पण भैया इथे शीतलचा काय संबंध आहे? मला सांग, गावातून पालखी जाणार का नाही? जाणार. तीच पालखी शीतलच्या घरासमोर जाणार का नाही? जाणार. मग दारात आलेल्या पालखीचं दर्शन घ्यायला आलेले शीतल मानकराचे पाय धुणार का नाही? धुणार. आ? ओ माय गॉड, म्हणजे भैया असा प्लॅन आहे होय तुमचा? भैया मानलं बर का तुम्हाला. तिला म्हणलं होतं आमच्या नादाला लागू नको, वास्तवशील. आता त्या शीतलला म्हणाव बस गावासमोर पाय धुत. आपण रिहर्सल करूयात, भैया एक काम करू, मी शीतल बनतो आणि तुम्ही आमच्या घरासमोर पालखी घेऊन येईल. अरे धीर पालखी ठेवतो, थांबा. ठेवा. तुला सांगतो टॅलेंट, हा दिवस अख्ख्या गावासमोर बघण्यासाठी आमचे डोळे आतुर झाले होते. इकडं ती मामी आणि जयश्री असणार, इकडं ती नाना बिना जितू काका सगळी पवार फॅमिली असणार, इकडं राहुले ती यास्मिन, त्यांच्या सगळ्यांच्या समोर शीतल आमचे पाय धुणार. पण राहुल तिकडे फोन करून सांगणार माझ्या तिकडे चिड. तो चिडला का नाही, मग तुला सांगतो इतका आनंद होईल का नाही, मला इतका आनंद होईल. तो ना तिकडच मेला पाहिजे बघ. त्या शीतलची असली जिरल ना, चांगली जिरली तिची, परत कशाला वाटलं जाते आमच्या. अहो भैया पाय धुवून झाले ना, ती घरात पळून जाईल आणि तुम्ही परत विचारत बसलाय. त्याला मी खुश झालंय, लय खुश झालंय. हे घ्या घड्याळ. थँक्यू भैया. पण भैया बाकी काय म्हणा बरं का, तिने तुमचे पाय धुतले ना तेव्हा तुम्ही जास्त खुश असणार. इकडे घड्याळ परत. आम्ही खरंच खुश झालो ना टॅलेंट, तेव्हा आम्ही तुला घड्याळ गिफ्ट करू, आणि तो पण दिवस लवकरच येईल. चला चला तयारी करून निघलं पाहिजे. चला. जेडे जरा नीट आवरायचं नाहीस बाई. अगं आता आवरले की एवढं, अजून किती आवरू अजून. अगं अशी काय करतीस, आज भैया मानकरी आहेत ना पालखीचे, मग जरा सजावं धजावं, नाहीतर काय तसलं काय नाही. ती शिकली बघ, सांगायला लागतंय का तिला काय, कशी आवरून बसली. काय बघायचं तिला, एवढं आवरून कोण रांगोळी काढायला बसतोय बाई. अगं भैया काढू दे की, नाहीतर आपल्यालाच काढायला लागल. शीतलताई, आपण एवढी मोठी का रांगोळी काढतोय? आज आपल्या गावाची जत्रा आहे का नाही, मग पालखी येणार आहे. पालखी काय ते? आपली देवी मंदिरात असते आणि आपण रोज तिच्या पाया पडायला जातो. तर आजच्या दिवशी देवी असं ठरवती की रोज कसं सगळे आपल्याला भेटायला येतात, तसं आज सगळ्यांना आपण भेटायला जाऊया, म्हणून ती मोठ्या पालखीत बसून सगळ्यांच्या घरी त्यांना भेटायला जाते. मला बी भेटणार मग. अगं म्हणून तर आपण एवढी मोठी रांगोळी काढतोय. ए शीतलताई, तू कसली भारी रांगोळी काढते, मला बी शिकवणार? नक्की शिकवणार. शीतल झाली का ग रांगोळी काढून? होय. बया कसली भारी रांगोळी काढल्या. शीतल
पोरगीला म्हणजे सगळं येतंय. हा रावल्या बोल की रे. अरे तुझी आठवण आली म्हणून फोन केला. माझी आठवण आली का रे? अरे गावात जत्रा आहे ना, आणि लक माझ्या संग फिरायला कोण नाही. तू बी नाही, क्या बी नाही. अरे मग तूच की आमच्या दोघांच्या वाटणीच जाऊन. काय माहित आला बी असशील तू. नाही ना, तुम्ही दोघं नाही तर मजा नाही. अरे आज्या, मी प्रॅक्टिस करतोय. प्रॅक्टिस कसली? अरे कल मेरा डांस है ना जत्रा में, आज पालकी कल मेरा डांस. काय जत्रेत डान्स? कर कर मस्त कर डान्स. काय हा थँक्यू थँक्यू. होय लक्का, पण आज पहिली जत्रा आहे की तू नाही शिकत. अरे तू आणि मी काही वेगळा आहे का? कर कर मजा कर. ठेवू? हा ठेव. तुला काय ऐकलं का ग? दचकलंस यानं दचकलंस वय. अरे साध्या पिपणीचा आवाज चालू आहे ना, आणि म्हणे आर्मीत जायचंय. तिकडं तोफांच्या आवाजानं काय होईल तुझं? तू नको सांगू ते. शिकले शिकले. शिकले. आजा ओ शेठ फौजी. काय राव, कुठं हरवलाय तुम्ही? अरे आता रावल्याचा फोन आला ना, गावात जत्रा आहे आज आमची, त्याचीच आठवण येत होती. फक्त जत्राची आठवण येत होती का, आणि मिसेस फौजींची पण? ए आबे चेष्टा करू नको काय. मी आपलं विचारलं. बर सांग की, कशी असते तुमची जत्रा? अरे काय सांगू बाबा तुम्हाला. अरे लय मजा येते माहितीये का तुम्हाला. ते ताजी जत्रा शिळी जत्रा माहितीये ना? अरे ते नाही का, आज पोळी उद्या नळी, तसं रे. ते माहिती की, आमच्याकडे पण तसंच असतंय मुळशीला. हा तीच तशीच असती. म्हणजे बघ, पहिल्या दिवशी पालखी, रात्री छबिना, आणि दुसऱ्या दिवशी मटण. अरे लय मजा येते माहितीये का. 2 दिवस अख्खं गाव एकत्र असतं बघ. आता मला पण जत्राची आठवण यायला लागली राव. अभ्या आठवण येत असली ना, तरी पण आता आपण सगळ्यात जास्त महत्वाचं काम करतोय. मी गावाकडे एवढी वर्ष जत्रेत मजा करू शकलो का? कारण इथं कोणतरी उभं होतं, कायम सतत माझी आणि माझ्या गावकऱ्यांची रक्षा करणार.
आणि त्या जागी आता मी उभा आहे. आणि आता माझं कर्तव्य निभावण्याची हीच ती वेळ. मी स्वतःला नशिबान समजतो कारण मला अशी संधी मिळाली. आजा, फक्त तू नाही, आपण सगळेच नशिबान आहे. अगं पालखी आली, दर्शन घ्या आणि पूजा बी करून घ्या पोरीनो. ये शीतल ये, आज पाय तर धुणच घेत असतो बघ तुझ्याकडनं. घे बाई शीतल, आज मानकऱ्यांचा पाय धुवायचं मान तुला. अहो मामी, मी हे कसं करणार? अगं त्यात काय एवढं, कसं करू म्हणजे काय? जाऊन नुसतं पाय तर धुवायचे आपले भैयांचे. मामी, अहो मी तर या घरी या वर्षी आले, सुवासिन बी याच वर्षी झाले. खर तर ह्यो मान तुमचा आहे. माझा माझा कस काय? हा, मानकराचा पाय धुवायचा मान घरातल्या कर्त्या बाईचा असतोय. आणि तुम्ही तर फेडरेशन अध्यक्ष बी आहे म्हणल्यावर मी तुमच्याकडनं ह्यो मान घेणं बरोबर दिसते का? अगं नाही, पण म्हणजे त्याला काय होतंय तवा? अहो नाही नाही मामी, मला तर कस तरीच होतंय बघा. मी आता घालीन, पण नंतर माझंच मन मला खात बसल. काय हो जीजी? अगं होय, खरं तर घरची कारभार तूच पुष्पे, आणि तुझाच मान आहे. तूच धू पाय भैयाचं. मामी, तुम्ही एवढं घर सांभाळता, फेडरेशन सांभाळता, या घरात सुवासिन म्हणून मान आधी तुमचा आहे आणि मग नंतर माझा. हे घ्या, नाहीतर लोक म्हणतात मामीनं सगळा कारभार शीतलला दिला का काय? आई नवलाईच्या नावानं शितले, आज राहिलं, पण नाही तुला माझा पाय धुवायला लावलं तर नावाचा हर्षवर्धन देशमुख नाही. आलाय मोठा माझ्याकडनं पाय धुवून घेणारा. उभ्या जिंदगी तुझं पाय धुत नसते ही शितली.